तर नमस्कार यूट्यूब मंडळी, मी मिलिंद गुरव तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मिलिंद वर्सेस वाईल्ड. तर आज आम्ही चाललो आहे श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे. संपूर्ण आमची जी गँग, काही जण आज मुंबईला गेले परत, पण जे आम्ही मेंबर आहोत ते आज आम्ही चाललो आहोत गणपतीपुळे येथे. इकडे फुल तयारी चालू आहे. श्रेयू, वैभू, श्वेताने आवे आणि हिरो ए क्लॅप आपण कुठे चाललो आपण. तर मित्रांनो, हा व्लॉग बघत राहा, तुम्हाला माहितीसुद्धा मिळेल गणपतीपुळ्याची. जर तुम्ही कधी गेला नसाल तर आम्ही तुम्हाला या व्लॉगद्वारे गाईड करू. तर स्टे ट्यून. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. तर मित्रांनो, आता आमचा गणपतीपुळेचा प्रवास सुरू झाला आहे. आम्ही चाललो आहे सार्थकच्या अर्टिगाने आणि श्रेयू आता मध्येच उतरणार आहे. आता काहीतरी काम आहे, कोणाला तरी टाइम दिलाय त्याने. आम्हाला सांगतोय की जरा एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. आता मी बघणार आहोत, 2 मिनिटात काम करून येणार बोलतो. कुठलं का सांगितलंय. तर आता आम्ही ते गोगटे जोगळेकर कॉलेजच्या इथे आलेलो आहोत. इकडचा फेमस वडापाव आहे असं इकडचे लोक बोलतात. तर आता आम्ही हा वडापाव टेस्ट करणार आहे. ऑर्डर दिली आहे त्यांना. हे कुठला पाहिजे तुला वडापाव? तुला तर उलटी होते ना पण. हा सफोकेशन होतं ना, मग कुठला पाहिजे सांग लवकर. चटणी टाकून भरपूर सांगितलंय. 4 वडापाव, 5 चटणी, 5 मिरची चटणी. चला, फ्लाइंग बेस्ट आलेला आहे. फ्लाइंग बेस्ट. तर मित्रांनो, इकडचा फेमस असा मिरची वडापाव आम्ही पार्सल घेतला. आता गाडीमध्ये खाऊ. काय बोलत, मिरची वडाच. आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला सांगू. मला तनूने रिकमेंड केला होता हा वडापाव. काय बोलत त्याला, मिरची वडापाव. मग काय कुठं तरी वडापाव आहे, मस्त आहे. पण कारण तनूचं हे कॉलेज होतं. तनू या मग तू पण होती ना 11वी-12वी. तेव्हा मला मी एकदा वडापाव खाल्लेला आणि त्या मिरच्या वगैरे मला एकदम मस्त वाटायचं. सेपरेट मिरची नाही खायला लागत, त्याची चटणी मिरचीवाली असते. तर तनूचं रिकमेंडेशन आम्ही हे केलंय आणि आम्ही घेतलाय वडापाव. थोडीफार उलटी पुलटी माहिती मी स्टार्टिंगला सांगितली आहे, तर समजून घ्या तुम्ही. आता आम्ही खातो वडापाव. काकाचा वडापाव. ओके, तर नाव आता समजलेलं आहे. त्या वडापाववाल्याचं नाव आहे काकाचा वडापाव. इकडचा फेमस आहे कारण आजूबाजूला कॉलेजेस आहेत, तर स्टुडंट गिराईक भरपूर आहे. तर हे बघा, आम्ही घेतलेले वडापाव. आमचा एक माणूस श्रेयस गेलाय कॉलेजमध्ये. एक तुला हळूहळू का वाफ जायला तोंडा डायरेक्ट. थोडा पहिला एक आहे वासावरूनच कळतं टेस्टी. स्पायडरमॅन नाही घ्या. मिरची कोणाच आहे? बिन चटणीचा अजून एक दिला. हा, तुला पण पाहिजे ना. एकच बोललेलो. अरे मला एक आहे वैभव, तुझा खावाने रिव्ह्यू द्या. तर कसा वाटलाय? हो, म्हणून याला मिरची वडापाव. थोडी वेगळी टेस्ट आहे, हळद थोडी जास्त आहे. ठीक आहे, टेस्ट खूपच छान छान आहे. वेगळी टेस्ट आहे, ऑथेंटिक आहे. घरगुती जसं तुम्ही घरी वडापाव बनवू ना त्या टाईपचा लागतो, कारण सोडा वगैरे नाही आहे. खूप छान आहे.
मित्रांनो, जवळपास 1.5 ते 2 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही गणपतीपुळे येथे पोहोचलो आहोत. आता आम्ही आमची गाडी पार्किंगमध्ये पार्क केली आहे. आणि हा उलटी गँग मेंबर. कुठली खिडकी चालू आहे? तर मित्रांनो, आता आम्ही गणपतीपुळेच्या मेन गेटमधून आत एंटर केलं आहे. आता जिथे फुलं भेटतात, नारळ भेटतात, तिथे आम्ही खरेदी करू, गणपती बाप्पाचं दर्शन करू, थोडा वेळ बीचवर टाईम स्पेंड करू. मला दिसेलच व्लॉगमध्ये. ॲक्च्युली आव्हान पहिल्यांदाच आलं आहे गणपतीपुळ्याला. मी तर येतच असतो, कारण माझ्या मामाचं गाव इथून जे आहे नेवरे खूप जवळ आहे. तर माझ्यासाठी हा तर रोजचंच स्पॉट आहे. आव्हान फर्स्ट टाईम आला आहे. तो आता झोपला, गाडीत मस्तपैकी झोप काढलेली आहे. आणि आता तो पण बाप्पाचं दर्शन घेईल. प्रारंभ तू कधी आलेला गणपतीपुळ्याला? आलेला कधी? नाही माहिती आहे ना, कधी आठवते का? कुठला फोटो आहे मला आव्हान कुठं? 50 रुपीज. हां, चालू आहे. हा आहे इथे उभा राहा. आता आम्ही दर्शन घेतलंय. कसं वाटलं? खूप मस्त, छान दर्शन झालं. आम्हाला वाटलेलं सॅटर्डे आहे सो गर्दी असेल, बट अजिबात गर्दी नव्हती, अजिबात लाईनच नव्हती. सो मस्त, एकदम छान. वा. आणि बघा 2 चिल्लर पार्टी मस्त पैकी एन्जॉय करतायत व्ह्यू. अवेन आणि हे बघा मस्त आहे गणपतीपुळ्याचं मंदिर. आपण उलटच आहे. आमचं दर्शन झालं आणि आता इथे फोटोशूट चालू आहे. बघा फुल फुल खचाक खचाक. सगळेजण एक एक पोल पकडून थांबले. हे बघा खामखाम खेळत आहे. मॉडेल आले खास पुण्यावरून. तर मित्रांनो, आमचं गणपतीपुळ्याचं दर्शन खूप छान झालं. गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आरामात दर्शन झालं. पण आमचा इकडचा महाप्रसादाचा योग चुकलेला आहे, कारण 2 वाजताच खिचडीचा प्रसाद बंद करण्यात येतो. त्यामुळे ते काही आम्हाला भेटलं नाही. मित्रांनो, गणपतीपुळेतून आल्यावर आमचं अचानक ठरलं की आपण मांडवीला जाऊ. रत्नागिरीजवळ जे आहे मांडवी बीच, एकदम अचानक ठरलं की आपण पण जाऊया मांडवीला. आता पूर्ण सनसेट झालेला आहे, पूर्ण गोल्डन लाईट आहे. आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत मांडवी बीचला.
बघा इकडे तर हे जत्रेसारखंच वाटतं लहान मुलांचं. तर ही आहे ती मांडवी जेट्टी, समुद्रामध्ये बांधलेली आहे आणि आपल्याला घोड्यावर बसायचं आहे. बिचारा घोडा. हा पकडला. तर ही आहे मांडवी जेट्टी. फुल मस्त सनसेट झालेला आहे आणि तुम्ही बघताय आकाशामध्ये. हां तर ह्याला बेसिकली रत्नागिरीचं बँडस्टँड बोलतात आणि इथे हा श्रेयस वरच्यावर येत असतो का. ते बघ ना आता तिथे जाऊन बसले एवढं छोटं आणि मुलं. मग रिस्की आहे ना. आणि आम्ही बैल तेच तर. बघा निष्काळजीपणा. छोटा बाबूला घेऊन एकदम ऑलमोस्ट समुद्रातच गेले. अचानक भरती आली तर काय करतील. भारी वाटत आहे पण इथेच ब्लॉग